नमस्कार. बँकॉकमधली एक धक्कादायक बातमी. बँकॉकमध्ये एक भलं मोठं भगदाड पडलं. एका रस्त्याला सकाळच्या दरम्यान एक मोठं भगदाड पडलं. ते भगदाड किती मोठं होतं? ते भगदाड का पडलं? आणि त्यामुळे काय नेमकं घडलं? हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं मराठवाडा बाधित झालेला आहे. त्याविषयीच्या बातम्या, त्याविषयीचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतानाच काही आंतरराष्ट्रीय घडामोडीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यातलीच ही बँकॉकमधली अत्यंत महत्त्वाची बातमी. बँकॉकमध्ये वजिरा हॉस्पिटलजवळ सॅमसन म्हणून एक रस्ता आहे आणि त्या सॅमसन रस्त्यावर काल सकाळी म्हणजे 24 तारखेला सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान अचानकपणे एका बाजूला रस्ता खचला, मध्यभागी रस्ता खचला. तो खचत खचत गेला आणि त्याचं भगदाड झालं. इतका मोठा खड्डा तो पडला की त्या खड्ड्याची व्याप्ती ही आपण ऐकली तर आपण अवाक हो. 30 मीटर लांब, 30 मीटर रुंद आणि 50 मीटर खोल अशा प्रकारे हे भगदाड पडलं. हा सिंखोल जो तयार झाला, हे जे भगदाड तयार झालं त्यामुळे सगळेच भयभीत झाले. आजूबाजूच्या ज्या सगळ्या इमारती आहेत त्या लगेचच रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत आणि आता तर छोटं पार्किंग तयार होईल इतकं मोठं भगदाड तिथे तयार झालेलं आहे. आणि जर आपण खोलीचा अंदाज घ्यायचा झाला तर 15 मजली इमारत जितकी उंच असेल तितकं ते खाली खोल तो खड्डा आहे. मेट्रोचं काम सुरू होतं तर त्या मेट्रोच्या कामाचा निकृष्ट दर्जा हे या सिंकहोलला कारणीभूत ठरलं का? का इतर काही कारणं आहेत? का मेट्रोचं काम सुरू होतं म्हणून आजूबाजूचं जे जर रस्त्याचं बांधकाम होतं म्हणजे खालचं जे रस्त्याचं बांधकाम होतं त्याला कुठेतरी धक्का बसला? हे सगळं आता पुढच्या काही दिवसांमध्ये तपासात समोर येईल. पण आजूबाजूचं म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तुमच्या अंगावर काटा येईल की इतकं मोठं भगदाड खाली पडलाय, इतका मोठा खड्डा खाली पडलाय, याला काय म्हणायचं असा प्रश्न आहे. जीवितहानी झाली नाही पण अनेक गाड्या खाली पडल्याचं आपण बघितलं. त्याचबरोबर हा जो खड्डा पडत गेला त्यामुळे पाईपलाईन फुटली. त्यामुळे आता पुढचे काही दिवस पाण्याचा सुद्धा प्रश्न त्या आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणार आहे. रस्ते वाहतूक जी आहे ती त्या बाजूनी बंद करण्यात आलेली आहे कारण पूर्णच रस्ता खचलेला आहे, खोल खड्डा झालेला आहे. त्यामुळे इतरत्र वाहतूक वळवण्यात आलेली आहे. पुढचे काही तास, जेव्हा काल ही घटना घडली त्यानंतर पुढचे काही तास वाहतूक कोंडीसुद्धा झाली होती. पण लोकांना समजायच्या आत एवढं मोठं भगदाड पडलं आणि हळूहळू ते खचतच गेलं सगळं. कारण पाईपलाईन फुटली त्यामुळे पाणीसुद्धा त्यात उतरत होतं आणि त्यामुळे सुद्धा माती धसत गेली आणि मग खूप मोठा खड्डा तयार झाला. आता ह्याला खड्डा कसं म्हणायचं? खरं तर 15 मजली इमारत खाली जाईल इतका जर मोठा हा सिंकहोल असेल तर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे की नेमकं कुठे चुकलं, कसं प्लॅनिंग चुकलं आणि मेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ते चुकलं का त्याच्या व्यतिरिक्त सिंकहोल व्हायला अजून काही कारण आहे? अर्थात माहिती ही सगळी येत्या काही दिवसात मिळेलच, आपल्यापर्यंत पोहोचेलच ती, कारण अर्थात त्याची चौकशी व्हायची आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच की जीवितहानी झाली नाही, वाहतूक वेगळ्या दिशेनं वळवण्यात आली आणि आजूबाजूच्या ज्या मोठमोठ्या इमारती आहेत, ऑफिसेस आहेत ती रिकामी करण्यात आलेली आहेत पुढच्या काही दिवसांकरता, जेणेकरून मोठा अनर्थ टळू नये आणि अजून काही विपरीत गोष्टी घडू नयेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला? याविषयीचे काही अजून अपडेट आहेत का? बँकॉकमध्ये राहणारे काही असतील आणि जे आमचा हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्याकडे अजून काही अपडेट असेल आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.